क्वेश्चन नंबर 1 बघा, सगळ्यांच्याकडे आहे क्वेश्चन नंबर 1. ठीक आहे, काय दिलाय क्वेश्चन नंबर 1 तुम्हाला? फ्रीजिंग पॉइंट ऑफ एन ॲक्वेस सोल्युशन इज -0.186 दिलेला आहे तुम्हाला, बरोबर? फ्रीजिंग पॉइंट दिलेला आहे -0.186 दिलेला आहे, डिग्री सेल्सियस आहे. Elevation of boiling point of the same solution is KB दिलेला आहे आपल्याला 0.512 दिलेला आहे. KF दिलेला आहे. KF किती आहे? 1.86 आहे. आणि विचारलंय का आपल्याला फ्रीजिंग पॉइंट दिलाय आणि बॉइलिंग पॉइंट विचारलेला आहे, बरोबर का? ओके, कसा डिटरमाइन करणार बॉइलिंग पॉइंट? या प्रकारचा क्वेश्चन विचारला जातोय बघा. सीईटीला असं नाहीत विचार, स्ट्रेट फॉरवर्ड वेगळा असतो सीईटीला, एकाच कन्सेप्ट वरती असतो. इथे दोन्ही कन्सेप्ट वरती विचारलाय तुम्हाला, डिप्रेशन वरती पण आहे आणि इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट वरती पण आहे. दोघांचं कॉम्बिनेशन करून क्वेश्चन विचारलेला आहे. कशा पद्धतीने सॉल्व्ह करणार मग? जस्ट एनी आयडिया? ओके, चलो आपण काय करूयात, डेल्टा टीबी चा फॉर्म्युला लिहूयात. डेल्टा टीबी चा फॉर्म्युला काय रे बाळांनो? डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी इंटू मोलॅलिटी. दिस इज इक्वेशन 1. देन डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू मोलॅलिटी. दिस इज इक्वेशन 2. याच्यामध्ये जर कॉन्सन्ट्रेशन सेम असेल, मोलॅलिटी सेम असेल, तर याच्यावरून आपण एक थर्ड इक्वेशन तयार करू शकतो. कोणतं? डेल्टा टीबी अपॉन डेल्टा टीएफ इज इक्वल टू केबी अपॉन केएफ. ओके, मग हे इक्वेशन आल्यानंतर काय करणार तुम्ही? कंडिशन सगळे तुमच्या पुढे आहेत वरती, बरोबर? आता या ठिकाणी आपल्याला डेल्टा टीबी आणि डेल्टा टीएफ साठी व्हॅल्यू पुटअप करावी लागेल. डेल्टा टीबी म्हणजे काय रे? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट आहे. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंटचा फॉर्म्युला काय आहे? डेल्टा टीबी इज इक्वल टू काय? इलिव्हेट झाला कुणाचा? सोल्युशनचा. आधी काय होता? कमी होता, म्हणजे टीएस मायनस काय येणार तुमचा? T0. टीएस काय असणार? सोल्युशनचा बॉइलिंग पॉइंट. आणि टी काय असणार आहे तुमचा? सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट. सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉइंट दिलेला नाहीये, परंतु सॉल्व्हंट कोण असणार क्वेश्चन मध्ये तुमच्या? सॉल्व्हंट काय असणार? सॉल्व्हंट काय असणार? सॉल्व्हंट का इलिव्हेशन विचारलंय का आपल्याला? इलिव्हेशन विचारलंय. सॉरी, इलिव्हेशन विचारलं असेल तर काही गरज नाही. मला वाटलं बॉइलिंग पॉइंट विचारलंय. इलिव्हेशन विचारलंय आपल्याला इथे. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट विचारलंय. चलो, डायरेक्टच फॉर्म्युला आलाय आपल्याकडे. डेल्टा टीबी इज इक्वल टू केबी, सॉरी, डेल्टा टीबी अपॉन डेल्टा टीएफ इज इक्वल टू केबी अपॉन केएफ आहे. चला, काय करणार पुढे? डेल्टा टीबी दिलाय, डेल्टा टीबी काढायचा आहे. हा, काढायला लागेल आपल्याला. सो डेल्टा टीबीचा फॉर्म्युला इकडे नंतर परत तो वापरायला लागणारच आहे आपल्याला. डेल्टा टीबी अपॉन डेल्टा टीएफ. ओके, डेल्टा टीएफ कसा काढणार? आता दिलेला नाहीये इथं. कुठला फॉर्म्युला येणार? T0 मायनस टीएस वापरणार, बरोबर? चला, सॉल्व करा. डेल्टा टीएफ सांगा मला किती येतं? T0 किती आलाय तुमच्याकडे? 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर का? वॉटर साठी. मायनस टीएस. टीएस किती येणार रे बाळांनो? तुमचा दिलाय इथे फ्रीजिंग पॉइंट ऑफ सोल्युशन. किती दिलाय? मायनस 0. सॉरी, (186) दिलाय, बरोबर? मग हा काय होणार तुमचा? प्लस मध्ये जाणार. प्लस 0.186 आला.
आता डिग्री सेल्सिअस असेल किंवा केल्विन असेल तर डिफरन्स असल्यामुळे तो काय राहणार तुमचा सेम राहणार. केल्विन मध्ये पण हाच येणार किंवा डिग्री सेल्सिअस मध्ये पण हाच येणार. डिफरन्स आहे दोघांमधला. ओके. डेल्टा टीएफ मिळाला आपल्याला 0.186 पॉझिटिव्ह मिळाला. इज इक्वल टू केबी किती दिलाय तुम्हाला 0.512 अपॉन किती दिलाय केएफ 1.86 दिलेला आहे. चलो आता या ठिकाणी करा कॅल्क्युलेट काय काय येते बघा. डेल्टा टीबी इज इक्वल टू काय आलं तुमचं 0.186 into Option B. 0.512 upon 1.86. So this become किती येते तुमचं ऑप्शन बी सर. ऑप्शन बी. बी. आलं का सगळ्यांचं. स्टेप कळाली का. कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे पुढे. पटपट करता येते का बघा कॅल्क्युलेशन. हे किती येणार तुमचं रे 10. हे वरचं किती आलं 0.0512. 0.0512 आलं. बरोबर. आता हे आल्यानंतर तुमच्याकडे बॉइलिंग पॉइंट जो आहे ह्याचा सॉल्व्हंटचा तो किती असणार रे इथल्या फॉर्म्युल्यामध्ये. या फॉर्म्युल्यामध्ये हो सॉरी डेल्टा टीबीच विचारलाय ना सॉरी. बऱ्याच वेळा असे क्वेश्चन येतात ना की बॉइलिंग पॉइंट सॉल्व्ह करायचा आहे. त्यामुळे ते डोक्यात बसलेलं आहे. डेल्टा टीबी विचारलाय. आन्सर आलं का 0.0512 डिग्री सेल्सिअस किंवा केल्विन. हाँ सर. चलो ठीक है. नेक्स्ट क्वेश्चन बघा थेरॉटिकल आहे. ज्यांनी इलिव्हेशन डिप्रेशनचा कन्सेप्ट बघितलेला आहे ठीक आहे का. सॉरी ज्यांनी याचा कन्सेप्ट बघितलाय कुठला आपला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डेव्हिएशनचा. हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. आन्सर येते का बघा सगळ्यांना. हो सर. हा काय आलं ऑप्शन ऑप्शन बी. बी और डी. हो सर बी देते. बी देते. बी येत आहे. इन अ मिक्सचर ऑफ ए अँड बी कॉम्पोनंट शो निगेटिव्ह डेव्हिएशन. बरोबर आहे का. निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतात ए आणि बी मध्ये. हो सर. जर निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवत असतील तर डेल्टा व्ही मिक्सिंग काय येणार रे लेस दॅन 0. मिक्सिंग लेस दॅन 0. बरोबर हे करेक्ट आलं. त्याच्यानंतर डेल्टा एच मिक्सिंग सुद्धा काय असणार त्याचा लेस दॅन 0 असणार. लेस दॅन 0. हा मग आता याच्यामध्ये डेल्टा एच मिक्सिंग लेस दॅन 0. ओके. दुसरा ए बी इंटरॅक्शन इज वीकर दॅन ए ए अँड बी बी इंटरॅक्शन. बरोबर. काय असतं रे निगेटिव्ह डेव्हिएशनला कोणती इंटरॅक्शन स्ट्रॉंग असते निगेटिव्ह डेव्हिएशन मध्ये. ए बी इंटरॅक्शन स्ट्रॉंग असते. ए बी इंटरॅक्शन स्ट्रॉंग असते कुणापेक्षा ए आणि बी बी इंटरॅक्शन. बरोबर. ए किंवा बी पेक्षा ए किंवा बी पेक्षा पेक्षा ए बी इंटरॅक्शन स्ट्रॉंग असते. मग आता या ठिकाणी दोन ऑप्शन येतील. ऑप्शन बी ॲज वेल ॲज ऑप्शन डी बोथ आर करेक्ट. ओके ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 3. If liquid A and B form an ideal solution, it's again on the basis of same thing. Liquid A and B form ideal solution. काय होणार रे Yes, very easy question is there.
डेल्टा एच मिक्सिंग 0 असतो ना रे. हा that error. Whenever ideal solution will be formed, delta H mixing will be 0. 0. हा, त्यामुळे ऑप्शन काय येणार तुमचा? एन्थाल्पी ऑफ मिक्सिंग इज 0. ठीक आहे का? 0. क्वेश्चन 3 करेक्ट आन्सर इज डी. ओके, देन फोर्थ क्वेश्चन. काय दिलाय बघा. In a 0.2 molar aqueous solution of weak acid HX, the degree of ionization is 0.3. म्हणजे काय दिलं रे आपल्याला? अल्फा प्रोव्हाइड केलेला आहे. काय प्रोव्हाइड केलाय? अल्फा प्रोव्हाइड केलाय. अल्फा किती आलाय? 0.3 प्रोव्हाइड केलेला आहे आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर 0.2 molar aqueous solution, so they provided molality is equal to the 0.2. Taking Kf for water as 1.85, Kf is also provided as a 1.85. The freezing point of the solution will be nearest to the, and they asked to calculate freezing point of solution that will be near to the. Yes, काय करणार बघा. अल्फा प्रोव्हाइड केलेला आहे, मोलॅलिटी दिलेली, Kf दिलेला आहे, फ्रीजिंग पॉइंट विचारलेला आहे. फर्स्ट टास्क काय करता येईल रे आपल्याला? पहिलं काय करू शकतो आपण? दोन टॉपिक कंबाईन आहेत बाळांनो. कुठले कुठले रे? चला टॉपिकची नावं तर सांगा. कुठले दोन टॉपिक कंबाईन आहेत? मोल कन्सेप्ट, एक तर सोल्युशन आहे, बरोबर. अजून दुसरा इक्विलिब्रियम. डिसोसिएशन दिलंय तुम्हाला. ते दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आता असे क्वेश्चन येणं अपेक्षित आहे, कारण आपला क्वेश्चन काउंट काय केलाय? डिक्रीज केलाय. 25 क्वेश्चन फक्त आहेत आपल्याकडे मेन्स साठी. मग आता या ठिकाणी चलो आपण पहिलं काय करूयात बाळांनो? डेल्टा टीएफ डिटरमाइन करून घेऊयात. डेल्टा टीएफ चा फॉर्म्युला काय रे? केएफ इंटू मोलॅलिटी. सो केएफ किती दिलाय आपल्याला? 1.85 दिलाय. मोलॅलिटी किती दिली आहे? 0.2 दिलेली आहे. किती आलं रे? मॅथ्स आहे सगळ्यांचं. किती आला आन्सर? 3.7. हा 3.7. 3.7. ओके. 3.7. हा 3.70. 70. हा, आता हा जो फॉर्म्युला आहे याच्यामध्ये आपलं एक लक्षात ठेवा, हा आपण डायरेक्टली वापरलाय आणि याच्यानंतर एक स्टेप वाढवू शकतो किंवा ह्याच फॉर्म्युल्यामध्ये आपण सगळं दोन्ही स्टेप मिक्स करू शकतो. पहिली जी स्टेप आहे इथं ती आपण केली. ठीक आहे. आता एक दुसरं जे आहे, जेव्हा आपण सांगितलेलं होतं की नॉन इलेक्ट्रोलाइट असतो बाळांनो, नॉन इलेक्ट्रोलाइट, त्यावेळेस त्याचा जो डिसोसिएशन फॅक्टर असतो तो काय असतो? 0 असतो. म्हणजे व्हॅन्टा फॅक्टर आय किती असतो त्याच्यासाठी? 1 घेतो आपण. परंतु आता इथे काय प्रोव्हाइड केलं आपणास? इलेक्ट्रोलाइट प्रोव्हाइड केलेला आहे. आणि हा जो इलेक्ट्रोलाइट प्रोव्हाइड केलेला आहे, मग त्याचा आपल्याला काय शोधला पाहिजे? पहिल्यांदा व्हॅन्टा फॅक्टर शोधला पाहिजे. आणि मग या व्हॅन्टा फॅक्टरने आपला नेहमी फॉर्म्युला आपण काय करतो? जर इलेक्ट्रोलाइट असेल तर आय इंटू केएफ इंटू मोलॅलिटी करतो. म्हणजे आपण एकतर हे डायरेक्टली करू शकतो किंवा तुम्ही केएफ इंटू एम करून घ्या आणि नंतर त्याला व्हॅन्टा फॅक्टर आय ने मल्टिप्लाय करा, कारण क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलं? डिग्री ऑफ डिसोसिएशन प्रोव्हाइड केलेलं आहे. आता काय करूयात आपण? जो एचएफ आहे, ठीक आहे, त्याच्यासाठी डिसोसिएशन रिएक्शन मांडूयात. एचएफ गिव्स एच प्लस प्लस एफ मायनस, बरोबर. हा जो एचएफ दिला, आता हा इनिशियल मोल किती असणार आहे बाळांनो? इनिशियली 1. याची किती असणार? 0. याची किती असणार? 0. त्याच्यामधून किती गेला? 1 मायनस 0.3 डिसोसिएट झाला. याचे किती फॉर्म झाले? 0.3. याचे किती फॉर्म झाले? 0.3. बरोबर. आता व्हॅन्टा फॅक्टर आय जो आहे तो काय असतो रे बाळांनो? टोटल मोल्स, बरोबर, अपॉन इनिशियल मोल्स. हा, मग टोटल मोल्स आहेत. आता ते किती आले तर याची सम करावी लागेल आपल्याला. किती येईल सम याची? 1.3. 1.3 अपॉन इनिशियल मोल किती आहेत? 1. त्यामुळे व्हॅन्टा फॅक्टर किती आला? 1.3. चलो, मग आता याला 1.3 न मल्टिप्लाय करा.
कशाला वर तुम्ही KF इंटू एम तर ऑलरेडी फाइंड केलेला आहे. सो डेल्टा TF इज इक्वल टू I इंटू KF इंटू M. सो I 1.3 KF इंटू 1 comes 3.7. चलो किती आलं बघा. 4.81. 0.4 और 4.81. 4.81. 4.81. हाँ 4.81. 4.81 होता. वरती चुकलंय का काय? वरती चुकलंय बाळांनो, 0.37 पाहिजे. हाँ 0.3 हाँ 0.370. हा हाँ मग 0.8481. हाँ बरोबर आहे. इथं थोडस करायला लागेल. किती आलं तुमचं इथे? 0.37. 481. मल्टिप्लिकेशन 0.480 आलं तुमचं. आलं तुमचा डेल्टा TF. चलो आता तुम्हाला या ठिकाणी तोच विचारलाय ना आपल्याला. काय विचारलाय? सॉरी फ्रीजिंग पॉइंट विचारलाय. हा तुमचा काय आला? डेल्टा TF आला. इकडे लिहू थोडस. हाँ इथं बघा. डेल्टा TF कसा काढणार तुम्ही मग? डेल्टा TF इज इक्वल टू प्रिलिव्हेशन का डिप्रेशन आहे? डिप्रेशन आहे. डिप्रेशन आहे म्हणजे नंतर कमी होतो, बरोबर ना? म्हणजे आधी जास्त आहे. आधी जास्त आहे म्हणजे कुणाचा आहे? सोल्युशनचा. बरोबर का? आधी जास्त आधी जास्त आहे म्हणजे सॉल्व्हंटचा आहे, नंतर सोल्युशनचा कमी होतो. मग सॉल्व्हंटचा किती येणार रे? कोण सॉल्व्हंट असणार? वॉटर. वॉटरचा फ्रीजिंग पॉइंट किती असणार? 0 डिग्री सेल्सिअस मायनस 0.480. किती आला? मायनस 0.48. आलं का बघा सगळ्यांचं? ओके ठीक आहे. कळालं? नेक्स्ट. The pressure cooker reduces cooking time for food because. चलो काय काय वाटतं ऑप्शन्स कुणा कुणाला बघा. सी सर. सी. अजून? चलो हिंट एक हिंट देतो तुम्हाला. As pressure increases, temperature also increases. So in pressure cooker, as pressure increases, boiling point also increases. Boiling point म्हणजे काय रे बाळांनो? Vapor pressure at which the temperature at which vapor pressure equals atmospheric pressure. म्हणजे तुमचं व्हेपर प्रेशर जर वाढायला लागलं, इथे प्रेशर जर वाढायला लागलं, ठीक आहे का, तर त्या ठिकाणी बॉइलिंग पॉइंट जो आहे तो काय होणार त्याचा? सॉरी, ऍज प्रेशर इन्क्रीजेस टेम्परेचर ऑल्सो इन्क्रीजेस. बॉइलिंग पॉइंट त्यामुळे काय होणार? सोल्युशनचा तिथल्या इन्क्रीज होणार. काय ना तुमचा आन्सर मग आता? आन्सर ऑप्शन ए. ऑप्शन ए. बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर इन्व्हॉल्ड इन कुकिंग इज इन्क्रीज्ड. सॉल्व्हंट जो आहे ना त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होणार? वाढणार. थोडं थिअरॉटिकल क्वेश्चन असला ना की तसे प्रॉब्लेम होतात जनरली. ते कॅल्क्युलेशनचा परवडतो पण थिअरॉटिकल नको. विनाकारण ते त्रास होतो. म्हणजे आपल्याला कसं होतं, सगळेच बरोबर वाटायला सुरुवात होते थोड्या वेळाने. चलो पुढे. पुढचा सोपा आहे रे, चुकवू नका. चलो क्वेश्चन नंबर 6.
बरेच क्वेश्चन मी घेतलेत लेक्चर मध्ये पण याच्यावरती. हायएस्ट बॉइलिंग पॉइंट कोण दाखवणार रे? हायएस्ट बॉइलिंग पॉइंट चलो कॉन्सेप्ट बघूयात आपण आधी. हा आता मला सांगा या ठिकाणी इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल काय असतो? नंबर ऑफ मोल्स. बरोबर. येस सर. कोणतीही कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स असते. सो ऍज एन इन्क्रीजेस डेल्टा टीबी ऑल्सो इन्क्रीजेस. आता व्हॉट अबाउट द बॉइलिंग पॉइंट? मला सांगा आपण त्या व्हेसल मध्ये सुरुवातीला ज्यावेळेस प्युअर सॉल्व्हंट घेतलेला आहे, बरोबर का? या प्युअर सॉल्व्हंटचा जो बॉइलिंग पॉइंट आहे तो काय आहे बाळांनो? प्युअर सॉल्व्हंटचा इलिव्हेट होतो नंतर असं म्हटलंय, बरोबर का? इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉइंट असं म्हणतो आपण. या ठिकाणी याचा बॉइलिंग पॉइंट काय सुरुवातीला? कमी आहे. पण ज्यावेळेस आपण याच्यात नॉन ओलाटाईल सोल्यूट ऍड करतो त्यावेळेस त्याचा बॉइलिंग पॉइंट काय होतो? इन्क्रीज होतो. कारण काय? या सरफेसवर असणाऱ्या पार्टिकलची, ओलाटाईल पार्टिकलची जागा कोणी घेतलेली आहे? सरफेसवर असणाऱ्या ओलाटाईल पार्टिकलची जागा नॉन ओलाटाईल सोल्यूट पार्टिकल्स न घेतलेली आहे. आणि नॉन ओलाटाईल सोल्यूट पार्टिकल्स न ही जागा घेतल्यामुळे काय झाले? इथले जे पार्टिकल्स आहेत ते आता इमिडिएटली व्हेपराइज होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांचा बॉइलिंग पॉइंट काय होतो? इन्क्रीज होतो. बरोबर. आता हा जो बॉइलिंग पॉइंट त्या ठिकाणी इन्क्रीज होतो तो नंतर होतो. ही झाली कन्सेप्ट आपली याच्यामधली. आता याच्यामध्ये काय झालं बघा बाळांनो, तर ज्या वेळेस आपल्याला विचारले की बॉइलिंग पॉइंट मग कुणाशी प्रोपोर्शनल आहे, तर मला सांगा ज्यावेळेस मी सॉलिड पार्टिकल ऍड केले त्यावेळेस बॉइलिंग पॉइंट वाढला की कमी झाला? वाढला. बॉइलिंग पॉइंट काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. आता मग काय करायचं आपल्याला? कन्सेप्ट मिळाली आपल्याला. जेवढे सोल्यूट पार्टिकलची संख्या जास्त तेवढा बॉइलिंग पॉइंट काय असणार? जास्त असणार त्याचा. अक्षर कळतंय ना रे? हो. आता थोडं मी इथे हे करतो, रब करतो इथलं. आता बॉइलिंग पॉइंट आपलं हिंट काय आहे? बॉइलिंग पॉइंट डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एन. आता काय काय ऑप्शन दिलेत बघूयात. पॉइंट नॉट 15 मोलार युरिया, 0.015 मोलार युरिया. आता याच्यामध्ये 0.015 मोलार युरियामध्ये आपल्याला युरिया काय रे बाळांनो? नॉन इलेक्ट्रोलाइट आहे. त्याच्यामुळे त्याचे काय असणार? मोल्स किती असणार टोटल? किंवा डिसोसिएशन असोसिएशन होणार आहे का? नाही होणार. त्यामुळे तो किती येणार? 0.015 एवढाच येणार. दुसरा काय दिले आपल्याला? 0.01 मोलार KNO3. बरोबर. तर हा 0.01 मोलार KNO3 आहे. त्याच्यामध्ये काय करणार? 0.01 इंटू याचे आयन किती फॉर्म होणार रे KNO3 चे? 2 प्लस प्लस NO3 मायनस. ओके. त्यामध्ये येणार तुमचं 0.02. तिसरा ऑप्शन दिलाय 0.01 मोलार Na2SO4. 0.01 मोलार Na2SO4. मग याच्यामध्ये आता 0.01 इंटू याचे किती रे? Na चे 2 आणि SO4 चा 1. 3 आयन्स फॉर्म होणार. 0.0 INTM फॅक्टर जास्त. आणि फोर्थ 0.015 मोलार ग्लुकोज. सो ग्लुकोज इज अगेन नॉन इलेक्ट्रोलाइट. त्यामुळे त्याचे राहणार तेवढे 0.015 इंटू 1 इज इक्वल टू 0.015. मग आता याच्यात आन्सर सगळ्यात जास्त कुणाचं आलं त्याचा बॉइलिंग पॉइंट जास्त असणार. Na2SO4.
Na2SO4. Na2SO4. Na2SO4. Option C is a correct choice. कळालं? हो सर. हा, मी रेकॉर्ड हो शक्यतो सर. केलंय तिथे, माहित नाही मला, पण झालं तर समजा विसरलं तुमचं काय तर मी पाठवेन तुम्हाला रेकॉर्डिंग. माझा हे पहिलाच सेशन आहे लाईव्हचा. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. फॉर विच ऑफ द फॉलोइंग पॅरामीटर द स्ट्रक्चरल आयसोमर्स इथेनॉल अँड डायमिथाइल ईथर would be expected to have the same values assuming ideal behavior. हे कुठं आहे तुम्हाला दिलेले आहेत बघा, एक्झाम्पल्स आहेत ना आपले, त्या एक्झाम्पलचा पार्ट आहे हा. C2H5OH प्लस CH3OH. ठीक आहे का? त्यांचं काय विचारलंय, कुठला पॅरामीटर सेम असेल असं विचारलंय त्यांनी. जरा विचार करा, 4 ऑप्शन्स आहेत तुमच्याकडे. क्वेश्चन आहे ना समोर? हो सर. हो सर. हा, या दोघांचे पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय बघताय का रे? कंपाऊंड बघून काय लक्षात येत आहे? आपला इनऑर्गॅनिक मधलं एक स्पेशल कंडिशन आहे जी ही दोघंही शो करतात. हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात दोघं पण. सॉरी, इथं हे आहे ना, एक मिनिट. दोघे हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. मग हायड्रोजन बॉन्डिंग मुळे कुठल्या प्रॉपर्टी बदलू शकतात बघा. बॉइलिंग पॉइंट बदलेल का सेम राहील? बॉइलिंग पॉइंट बदलेल सर. बदलेल, सेम राहणार नाही, चेंज होणार नाही. ओके. देन वेपर प्रेशर इनव्हर्सली प्रपोर्शनल असतात एकमेकाला, बॉइलिंग पॉइंट आणि वेपर प्रेशर. हा पण चेंज होणार. हीट ऑफ वेपरायझेशन ऑब्वियसली बॉइलिंग पॉइंट जर बदलत असेल तर हा देखील चेंज होणार. गॅसियस डेन्सिटीज ऍट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर. गॅसियस डेन्सिटीज, ओके, डेन्सिटीज गॅसियस फेज मधल्या बदलतील का? नाहीत बदलणार, नो चेंज, कारण तो काय मास डिपेंडंट कन्सेप्ट आहे, त्यामुळे बदलणार नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following liquid pair show positive deviation from Raoult's law? Benzene and methanol. पाटील बोला. Benzene and methanol. ओके, Benzene and methanol. Option B. हो, option B. ही नवीन आहे रे झुमला. हा, ऑप्शन बी, बेन्झीन अँड मिथॅनॉल. सगळ्यांचं आलं का रे? त्याला मी ट्रिक दिली होती, ट्रिकचं एक लेक्चर बघितलंय का सगळ्यांनी? बघितलंय ना? अल्कोहोल आलाय त्याच्यामध्ये. अल्कोहोल आला की काय करतो? पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. पॉझिटिव्ह. एनर्जीच असते अल्कोहोल मध्ये, पॉझिटिव्ह होणारच त्याच्यामध्ये. चलो ठीक आहे. पुढे क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स? चला सुटतंय का? क्वेश्चन नंबर 9. The correct order of osmotic pressure for 0.01 molar aqueous solution of each compound is. चलो आता या ठिकाणी बघा, phi is directly proportional to the C. ठीक आहे का? म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी असल्यामुळे नंबर ऑफ मोल्स. बरोबर. आता याच्यामध्ये मग कोणावर डिपेंड असणार? त्याचे आयन किती फॉर्म होतात त्याच्यावरती डिपेंड असणार. BaCl2, KCl, CH3COOH. बरोबर. मग आता याच्यामध्ये आणि सुक्रोज येते. ओके, सुक्रोज आहे. तर हा नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, त्याच्यामुळे याचा काही संबंध नाहीये. आयन होणार नाही. याचे आयन्स 3 होणार, याचे आयन्स 2 होणार, याचे आयन्स 2 होणार.
बरोबर. आणि मग 2 इंटू त्याची व्हॅल्यू 0.01. ओके चलो, काही व्हॅल्यू घ्यायची गरज नाही, आयनच्या वरून कळतंय आपल्याला. याचा क्रम काय येणार तुमचा? बरोबर आहे, दिलाय तो त्यांनी. कारण आता इथे पुन्हा तुम्ही म्हणाल की सर केसीएल मध्ये आणि ऍसिटिक ऍसिड मध्ये कसं ठरवलं, बरोबर का नाही? तर केसीएल हा कोण आहे रे बाळांनो? सॉल्ट आहे. आणि ऍसिटिक ऍसिड कोण आहे? वीक ऍसिड आहे. आता तुम्ही इक्विलिब्रियम, आयनिक इक्विलिब्रियम बघितलं असेल. सॉल्ट काय असतो रे बाळांनो? नेहमी ऑल सॉल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स. ओके. आणि ऍसिड हा जो आहे तो ऑलरेडी कसा आहे? वीक आहे. त्यामुळे हा काय होणार? फिबली, म्हणजे कमी प्रमाणात डिसोसिएट. म्हणजे या दोघांमध्ये जरी आयन सेम असले तरी हा सॉल्ट आहे, त्यामुळे तो 100% डिसोसिएट होणार. आणि हा वीक ऍसिड असल्या कारणाने हा फार कमी प्रमाणात डिसोसिएट होणार. समजलं? मग हे पहिलं जे आहे ते बरोबर आहे, चुकीचं नाहीये. ओके चलो, आता त्याच्यातलं दुसरा बघूयात. The osmotic pressure of solution is given by the equation pi is equal to mRT, where m is the molarity of the solution. बरोबर आहे का रे? pi is equal to आपल्याकडे CRT असतो किंवा त्यांनी mRT म्हणलेलं आहे. बरोबर. आपण काय घेतो? CRT घेतो. C म्हणजे काय घेतो? N/V/RT घेतो. आणि N/V म्हणजे कोण असतं तुमचं? मोलॅरिटी असतं. इट इज अ करेक्ट चॉईस. ओके. बर बाळांनो, मी क्वेश्चन कम्प्लीट करतो. 1.5 मिनिटं राहिलाय मीटिंगला फक्त. हा एवढा क्वेश्चन कम्प्लीट करूयात आपण. बाकी तुम्ही क्वेश्चन थोडे ओव्हरलुक करून घ्या. उद्या आपण थोडं डबल मीटिंग घेऊयात परत, किंवा आता सबस्क्रिप्शन घेताय का तुम्ही ट्राय करतो आज. ठीक आहे. म्हणजे संपलं तरी तुम्ही लक्षात ठेवा. त्याचा आन्सर डी आहे. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. नाहीच झालं तर C option, Raoult's law states that vapor pressure of component over a solution is proportional to its mole fraction. करेक्ट आहे. Raoult's law काय सांगतो? तो बरोबर आहे. मोल फ्रॅक्शन आणि काय असतं त्याच्या प्युअर वेपर प्रेशरच्या कॉम्पोनंटची. लास्टली काय म्हणले? 2 sucrose solutions of same molality prepared in different solvents will have the same freezing point depression. 2 सुक्रोज सोल्युशन घेतलेत तुम्ही आणि मोलॅलिटी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन सेम ठेवलंय त्यांचं. वेगवेगळ्या सॉल्व्हंट मध्ये प्रिपेअर केलं तुम्ही त्याला, तर त्यांचा फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन सेम राहील का? सॉल्व्हंट वेगळे आहेत. सॉल्व्हंट वेगळे आहेत. सॉल्व्हंट वेगळे असल्यावर राहील का? कारण काय? सॉल्व्हंट जर डिफरंट आहेत ना, सॉल्व्हंट डिफरंट आहेत ना, तर त्यांचा KF डिफरंट येणार. आणि KF डिफरंट आल्यामुळे त्यांचा फ्रीजिंग पॉइंट काय राहणार? डिफरंट राहणार.